गाईज, तर आता सकाळी सकाळी मी पोचली आहे गावाला आणि आता आम्ही तयारी वगैरे करून निघालो आहे कोल्हापूरला देवीचं दर्शन करायला. मी, माझी मम्मी, माझे पप्पा आहे. आम्ही सगळे आता निघालो आहे आणि माझा भाऊ डायरेक्ट तिकडेच येणार आहे. इकडे आम्ही वेट करतो आहे गाडीचा आणि हे बघा इथून आम्हाला दिसलेत म्हशी जे चालल्यात. सो गाईज, आता आम्ही पोचलो आहे जस्ट कोल्हापूरच्या बस स्टॉपवर. तर इथून पुढे जे आहे ते अजून एक 15-20 मिनटाने येईल, म्हणजे ते टॅक्सी आहे तर ते 15-20 मिनटं लागतील. सो आम्ही इथे आता बसलो आहे. बघा इथे बसलेत सगळेजण. तर फर्स्ट आम्ही आता ज्योतिबाला जाणार आणि ज्योतिबाच्या नंतर मग आम्ही महालक्ष्मीला जाणार. आम्ही चाललो आहे आता ज्योतिबाच्या दर्शनाला लालपरीमधून प्रवास करत. त्याच्यामुळे मला नीट व्हिडिओ पण काढायला जमत नाही आहे. पूर्ण बस उलटी फुलटी हलती आहे, पण गाव आहे. हे बघा इकडून अशी वळणं घेत घेत आम्ही चाललो आहे. इकडून एक वळण आहे. सो अजून 1-2 वळणं घेतल्यानंतर आम्ही पोचू ज्योतिबाच्या मंदिरात. हो, आता आम्ही बसमधून उतरलो आहे आणि चाललो आहे ज्योतिबाच्या मंदिरात. आता इथून एक 5 मिनटावरती आहे. हा माझा भाऊ आहे. तर आता एक 5 मिनटावरती थोडंसं चालल्यानंतर मंदिर येईल. सो आता आम्ही जस्ट लालपरीमधून प्रवास करून आलो आहे. तर वरून खालपर्यंत पूर्ण अवयव आमचे हललेले आहेत. सगळे हाडं अशी वाटतात वरून इकडून तिकडे पसरलेत हाडं आमची. तर आम्ही पोचलेलो आहोत दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मंदिराच्या बाहेर आहे आता सध्या. हे बघा सगळं गुलालाने गुलाबी झालंय. आता इथे आम्ही लाईनमध्ये उभे राहिले. बघा केवढी गर्दी आहे. आता आम्ही उभे आहेत लाईनीमध्ये. किती टाईम जाईल माहीत नाही लाईनीला. आमचं ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे व्यवस्थित. आता आम्ही निघालेलो आहोत तिथून फोटोशूट वगैरे करून. आता आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनाला चाललो आहे. हे बघा तुम्हाला माझ्या मागे मंदिर दिसतच असेल. सो आमचं खूप छान मस्त दर्शन झालं आहे. आता आम्ही इकडून निघालो. अंबाबाईचं दर्शन करायला, पण इकडे खूप सारी गर्दी आहे. आम्ही लास्ट एक कार इथे उभे तशीच तिथे खूप सारी गर्दी आहे. आणि आता आरती चालू झाली. आता आरतीमुळे आम्हाला थांबवली आहे लाईन. ही माझी मम्मी बघते. आणि आता आम्ही लाईनीत उभे आहे. तर माहिती नाही किती टाईम लागेल. आरती संपल्यानंतर मग आम्ही आत जाऊ.
आता आमचं अंबाबाईचं दर्शन पण झालेलं आहे आणि दादाचं आणि माझ्या पप्पांचं दर्शन अजून झालं नाही, तर ते लोक येत आहेत मागून. आम्ही दर्शन करून आलो आणि बाहेर बसलोय. आता ते लोक आल्यानंतर आम्ही जाणार आमच्या वहिनीच्या घरी, तिच्या घरी, आणि मग तिकडे जेवून मग झोपणार. कारण की मी कालपासून फक्त ट्रॅव्हलिंगच करते. असं आता मी तिच्या घरी जाणार आणि मग जेवून झोपणार. सो गाईज, आजचं आमचं ज्योतिबा आणि महालक्ष्मीचं दर्शन खूप छान झालेलं आहे. आता आम्ही निघालो आहे घरी जायला. आता आम्ही आमच्या वहिनीच्या घरी चाललो आहे, म्हणजे माझ्या वहिनीच्या घरी चाललो आहे. तर आपण भेटूया उद्या. काय